कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर टांगती तलवार अजूनही कायम आहे। माणिकराव कोकाटे यांना ठोठावलेल्या शिक्षेला स्थगिती द्यायला नाशिक सत्र न्यायालयाने नकार दिला। तसंच या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 5 मार्चला आहे। या दरम्यान कोकाटेंना हायकोर्टात दाद मागण्यासाठी मुभा दिली। सदनिका प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली होती। त्यावर हरकत याचिका दाखल करण्यात आली होती। त्यावर आता 5 मार्चला सुनावणी होणार आहे। दरम्यान कोकाटेंना हायकोर्टातही जायचा मार्ग आता मोकळा झाला। सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचे निवाडे फक्त दाखल केले होते, पण ते म्हणे तुम्हाला लोकल स्टँडिंग नाही, पण रिप्रेझेंटेशन ऍक्ट प्रमाणे कॉन्स्टिट्यूशन आहे हे ठरवण्यासाठी हायकोर्टाकडे जाण्यास त्यांनी 3 दिवसाची मुदत दिली आहे। आता हायकोर्टामध्ये 5 तारखेच्या आत आम्ही दाखल करू ते प्रकरण, पण आता त्यांनी जी शिक्षेला स्थगिती मिळावी हा अर्ज त्याच्यावर निर्णय द्यायला त्यांनी नकार दिला। आज ते 5 तारखेला ठेवलं, तर 5 तारखेला पुढे काय होतं आणि हायकोर्टात काय होतं आम्ही आपल्याला कळवतो। ते अपात्र ठरलेले आहेत, त्यांची धडपड सुरू आहे मंत्रिपद वाचावं यासाठी। नियम आणि कायदा पाहिला। सुनील केदार आमदारकी गेली ना 24 तासात। राहुल गांधी उत्तर प्रदेशच्या विधानसभेत आझम खान या सगळ्यांच्या आमदारक्या 24 तासामध्ये घालवल्या भारतीय जनता पक्षाने, आणि इथे मात्र पूर्ण संधी दिली जाते स्वतःचा बचाव करण्याची।